मुंबईच्या हिताचं बोलावं एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. त्यांच्याबद्दल काय काय बाहेर बोललं जातं, बरं वाटत नाही एवढं सगळं ऐकायला. तरी देखील राजसाहेबांनी आता तरी काहीतरी वैचारिक बोलावं, मुंबईच्या हिताचं बोलावं एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. आजच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली, त्यामध्ये ते म्हणाले की तुमची जी शिवसेना आहे ती शिवसेना नाही, शहासेना आहे आणि चोरांच्या हातात मुंबईच्या किल्ले द्यायचे नाही असं म्हणतात. मला एक सांगा, तुम्ही उद्धव ठाकरे काय काय बोलत असतील त्या सगळ्यांवर आम्ही उत्तर द्यायची का? आणि खरी शिवसेना कोणाची ही 2024 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं आहे. आमचं स्ट्राईक रेट बघा. अच्छा, ह्या आता ज्या नगरपालिका होऊन गेल्या, नगरपंचायती, नगर परिषदा होऊन गेल्या, कुठली शिवसेना फ्रंटमध्ये आहे? लोकांनी कोणाला स्वीकारलेलं आहे? म्हणून मी सांगतो, त्यांच्याकडे आता घाण बोलण्यापलीकडे दुसरं काय राहिलेलं नाही. त्यांना कसं तरी वातावरण गढूळ करायचंय आणि आम्ही ते गढूळ होऊ देणार नाही. काही ठिकाणी नगरपालिकेसोबत एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. काय म्हणताय? परळीमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. यावरून आता अंबादास दानवेंनी ट्विट करत तुम्हाला प्रश्न उपस्थित केलाय की ज्यासाठी तुम्ही बंड केलं, तुमचे जे विचार तुम्ही घेतलाय त्याचं आता काय झालं? अंबादास दानवे सध्या रिकामटेकडे आहेत. त्यांना हे सगळे विषय, ते सत्यता कधी शोधून ट्विट वगैरे करत नाही. त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून ते ट्विट करतात. ऐकून घ्या, माझं पूर्ण झालेलं नाही. असं जर काही स्थानिक पातळीवर झालं असेल, आम्ही साहेबांना सांगून त्या गटातून बाहेर पडणार. जर स्थानिक पातळीवर झालं असेल तर मला माहित नाही, मी तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती उत्तर दिलं. जर माझी खात्री याचं झालेलं नाही, पण जर झालं असेल तर आणि गट स्थापन झाला असेल तर, बघा ह्या प्रक्रियेमध्ये गट स्थापन व्हावं लागतो. ज्या गटामध्ये जर आमचा पक्ष असेल तर पाठिंबा जाहीर होतो, जर गटामध्ये नसेल तर पाठिंबा जाहीर होत नाही. मला माहिती काढू दे, मी माहिती घेतल्यानंतर आपल्याशी बोलू. तुम्ही म्हणताय की पेडणेकरांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, पण या अगोदरचा इतिहास बघता सुप्रीम कोर्टाने अशा निर्णयावर लगेच निर्णय देण्यामध्ये खूप वेळ घेतला. ते अमोल कोल्हे असतील, अशोक चव्हाण, अशा अनेक उदाहरणं, सोलापूरचे खासदार असतील, लवकर निकाल दिले गेले नाही. आता काय सुप्रीम कोर्टाला चॅलेंज करू? मोठ्या प्रमाणामध्ये पैसे हे निवडणुकीमध्ये वाटले जात आहेत, त्यामुळे आता राज ठाकरेंनी म्हटलंय की सावधपणे पाऊल उचललं पाहिजे. तुम्हाला हवेत का? काय अर्थ होतो याचा? मुंबईकर सावध आहे म्हणून यावेळेला महायुती निवडून येणार आहे, लक्षात ठेवा. आणि मुंबईबद्दल एवढंच जर काळजी होती ना, तर राजसाहेबांनी भरपूर करण्यासारखं होतं. मला वाटतं त्यांचा पक्ष आता 18-20 वर्ष झाला असेल त्यांचा पक्ष काढून. या 18-20 वर्षामध्ये आपण मुंबईला काय दिलं हे मुंबईकर बघून आहेत ना. आपल्या नगरसेवक जेव्हा निवडून आले होते तेव्हा आपल्या नगरसेवकांनी मुंबईला काय दिलं? रस्त्यावर वसुली कोण करतो? रिक्षावाले असतील, भाजीवाले असतील, त्यांच्याकडून पैसे कोण घेतोय मुंबईमध्ये? कुठला पक्ष घेतोय? राजसाहेबांना माहित नाही? मनसेचे पदाधिकारी जे काय खाली वसुली करतात, राजसाहेबांना माहित नाही? राजसाहेब काय बोलू दे, खालची जी त्यांची संघटना आहे ना, ती खाली वसुली कशी करते, किती पैसे जमवते, घरं कशी चालतात, शाखा कशा चालतात, एकदा राजसाहेबांनी कधीतरी खाली लक्ष द्यावं. खाली म्हणजे स्वतःच्या संघटनेकडे, म्हणजे त्यांना कळेल संघटनेमध्ये जे काय राहिले त्यांचे उरले सुरले ते कलेक्शन मीटरवर आहेत. कोण काय तुम्हाला काय मुकेश अंबानीच्या रिलायन्स कंपनीमध्ये कोण नोकरीचा वाटतो काय मनसैनिक तुम्हाला? मला त्याच्यावर जायचं नव्हतं, पण तुम्ही रोज उठून नुसतं टीका करणार पण मुंबईच्या हिताचं काही बोलणार नाही, तर मग राग येतो. राजसाहेबांकडून ही अपेक्षा नव्हती. राजसाहेबांनी जसं अनेक वेळेला एक मॉडेल समोर ठेवला, तसं तुमचा मुंबईचा मॉडेल काय हे सर समोर ठेवला असतं तर बरं झालं असतं. नको ते टीका. आता 25 वर्ष कोण होतं? राजसाहेबांचे अनेक रील काढा, ते स्वतः उद्धव साहेबांबद्दल काय काय बोलले ते ऐका. आम्ही नाही बोललो,
आज फक्त तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करताय? हे शोभतं राजसाहेब आपल्याला? मला तोच विषय कळला नाही त्यांचा. ठाकरे कुटुंब शाखांना भेटी देत आहेत. मग उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील, आदित्य ठाकरे, इकडनं राज ठाकरे, अनिल ठाकरे सगळेच शाखांना भेटी देत आहेत. की राज ठाकरे सातत्यानं प्रत्येक शाखेच्या ठिकाणी जाऊन आवाहन करतात की 11 तारखेला शिवाजी पार्कवरती या अनेक गोष्टी मला सांगायच्या. होय ना. ते मागे तुम्हाला आठवतं का राजसाहेब बोलले होते, सगळीकडे बॅनर मुंबईमध्ये लागले होते की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला वाटतं सोमया ग्राउंडवर त्यांची ती सभा झाली होती. सभेमध्ये सांगितलं आता मी निवडणुकीत उतरणार आणि नंतर माघार घेतला होता. असे आमचे राजसाहेब आहेत. त्यांचं फिक्स काय नसतं, एवढं सिरियसली घेऊ नका. बोलिए. कल एक्स एमपी किरीट सोमैया जी ने उभाटा उम्मीदवार जो वर्ली से वार्ड नंबर 199 से उनको उम्मीदवारी मिली है, उनके खिलाफ एक ट्वीट किया था. और वो ट्वीट ऐसा था कि श्रीमती किशोरीताई पेडनेकर जो मुंबई की महापौर भी रह चुकी हैं, उनके ऊपर 2 एफआईआर है 2023 में. और वो दोनों एफआईआर उन्होंने अपने इलेक्शन फॉर्म में दिखाए नहीं है. ये क्रिमिनल ऑफेंस है. 125A आरपीए रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट में ये केस दर्ज हो सकती है. मेरे हिसाब से सोमैया जी ने अपने हिसाब से कंप्लेंट की है रिटर्निंग ऑफिसर को. जितनी जानकारी मुझे है, अगर कोई भी इंफॉर्मेशन छुपाता है या कोई भी इंफॉर्मेशन अपने इलेक्शन फॉर्म में गलत तरीके से उसका ये करता है, गलत तरीके से फिल करता है, तो वो डिस्क्वालीफाई हो सकता है. ये सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है 2012 का, जिसमें क्लियरली सुप्रीम कोर्ट ने लिखा है कि ये एक क्रिमिनल ऑफेंस है और ऐसा उम्मीदवार, ऐसा कैंडिडेट ये डिस्क्वालीफाई होना चाहिए. तो उसके हिसाब से किरीट जी ने अपने हिसाब से कंप्लेंट की है. हम शिवसेना के माध्यम से, मैं खुद अगर सुप्रीम कोर्ट तक जाना होगा तो वहां तक जाएंगे और वर्ली की जनता को हम विनती करेंगे कि ऐसे उम्मीदवार को आप, वो तो जीतने वाले हैं नहीं, पर अगर 0.1% कभी उनकी सीट निकलती है तो वापस 6 महीने में इलेक्शन होगा और ये डिस्क्वालीफाई होंगे, श्रीमती किशोरीताई पेडनेकर, वार्ड नंबर 199. तो ऐसा संकट वर्ली वासियों को नहीं मिले, उनको सामना ना करना पड़े, इसके लिए मैंने आज ये प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई है. इसका ऑफिशियल जो भी स्टेटस है, जैसे जैसे आगे बढ़ेंगे वैसा आपको मैं बताते रहूंगा. इसके वजह से मैंने आपको यहां पे इनवाइट किया था. पहले रिटर्निंग ऑफिसर के साथ पत्र व्यवहार जो है वो शुरू है. उनकी एक कमेटी बैठती है जो ये सारी स्क्रूटनी करती है. वो स्क्रूटनी के बाद जो मेन इलेक्शन ऑफिसर है उनके पास ये मैटर जाएगा. अगर उन्होंने डिसीजन जो कि उनके परव्यू में है, अगर नहीं है तो हमको कोर्ट जाना पड़ेगा. केस क्या है? केस ऐसी है कि 2023 4/8/2023 जो एफआईआर दर्ज हुई है श्रीमती किशोरी पेडनेकर जी पे, वो बॉडी बैग को लेके है. जो कोविड के वक्त जो बॉडी बैग की ऑर्डर दी गई वो इन्फोटेक कंपनी को दी गई. और वो इन्फोटेक कंपनी जो मार्केट वैल्यू है एक बॉडी बैग की वो 1600 रुपए है. इन्होंने इन्फोटेक कंपनी से 6,719 रुपए में खरीदी. ये एफआईआर दर्ज है, ये एफआईआर की कॉपी है. प्रेस के बाद आप एक कॉपी ले लीजिए. 1600 रुपए ओरिजिनल कॉस्ट जो मार्केट कॉस्ट है. अभी इसमें से सारी मलाई इन लोग ने खाई, सारा फ्रॉड किया, वो कीमत पहुंच गई 6,719 रुपए पे.
दूसरी एफआईआर है 14/1/2023 जो एसआरए का घोटाला है। नाम एक जगह दिया, निर्मल नगर पुलिस स्टेशन में ये केस दर्ज है। उसका भी एफआईआर का कॉपी मेरे पास है, आप कभी भी उसकी ले सकते हैं एफआईआर की कॉपी। तो ये दोनों जो मैटर है ये एफआईआर में है, एफआईआर दर्ज हो चुकी है, वो बेल पे बाहर है। किशोरी ताई जो है वो बेल पे बाहर है, तो उनको इलेक्शन फॉर्म में वो दिखाना था, वो क्यों नहीं दिखाया? वो तो क्रिमिनल ऑफेंस हुआ। अगर सुप्रीम कोर्ट के आप अगर ऑर्डर में पढ़ेंगे 2012 के, उसमें क्लियर कट लिखा हुआ है अगर कोई कॉलम ब्लैंक भी रह जाती है, ब्लैंक कॉलम कैन ऑल्सो बी कंसिडर्ड फॉर डिस्क्वालिफिकेशन। ये पावर्स रिटर्निंग ऑफिसर के पास है कि नहीं मुझे पता नहीं, मेरे हिसाब से नहीं है। मुझे डिविजनल कमिश्नर के पास जाना पड़ेगा, डिविजनल कमिश्नर के बाद शायद मुझे कोर्ट जाना पड़ेगा, वो सारी प्रोसीजर सुप्रीम कोर्ट तक मैं करूंगा। इसीलिए मैंने वर्ली के जनता से हाथ जोड़ के विनती की है, आप ऐसे उम्मीदवार के बारे में ना सोचे जिनके वजह से वापस 6 महीने में इलेक्शन लग सकती है। ये तो 100% डिस्क्वालीफाई होने वाली है श्रीमती किशोरीताई पेडनेकर, 101%, क्योंकि रूल बोलता है। और रूल जो है वो बताने का काम मैंने आज पीसी में किया। इसका फॉलोअप जैसे होगा मैं आपको बताते रहूंगा। सर, जिस तरह नगर परिषद चुनाव में सिंधुदुर्ग के गढ़ में आपने संघर्ष किया था, तो उसी तरह इस महानगर पालिका चुनाव में मुंबई में वर्ली विधानसभा क्षेत्र जो है वो गढ़ आपको दिया गया है जिम्मेदारी के तौर पर? नहीं, देखिए भाई साहब, सिर्फ वर्ली नहीं, मेरे पास और 19 जगहों की जिम्मेदारी है। और अकेला नीलेश राणे नहीं है, बहुत सारी टीम शिवसैनिकों की मेरे साथ है, नेताओं की मेरे साथ है, ऑफिस बेरर्स की है। तो अकेला आदमी इलेक्शन कभी लड़ता नहीं, संगठन है, संगठन के साथ लड़ते हैं। तो शिंदे साहब और शिवसेना मैक्सिमम सीट मुंबई में कैसे जीती जा सकती है, पब्लिक में वो फीलिंग है, पब्लिक में वो दिख रहा है कि महायुति ये टाइम 150 प्लस मुंबई में जीतेगी। सायन के वार्ड में नीलेश जी, बीजेपी के कुछ पदाधिकारियों ने शिवसेना एकनाथ शिंदे पार्टी के अगेंस्ट कुछ नारेबाजी की, 50 के एकदम के नाम से उन्होंने। अभी कैसा है भाई साहब, कोई एक बेवड़ा किधर शाम को 8 बजे के बाद किधर घोषणा देता है, उसका सवाल का जवाब मैं क्यों दूं? पर हमारे दोनों अलायंस पार्टीज में ऐसा कुछ नहीं है, सब अच्छे से शुरू है। सारे नेताओं के बीच में रिश्ते अच्छे हैं, कार्यकर्ताओं के रिश्ते अच्छे हैं, पदाधिकारियों के रिश्ते अच्छे हैं। एकाध ऐसा कोई आदमी निकलता है तो वो पागल ही हो सकता है, और क्या बोलूं मैं। सर, राज ठाकरे ने ये कहा है अपने इंटरव्यू में, सामना को जो उन्होंने दिया है कि हिंदू मराठी जो शिवसेना और बीजेपी कह रही है कि हिंदू मराठी मेयर बनेगा, वो सिर्फ मराठी की बात क्यों नहीं कर रहे हैं? और दूसरा उन्होंने कहा है कि मराठी मुस्लिम भी हमारे दोस्त हैं और मराठी मुस्लिम जो महाराष्ट्र को चाहने वाले हैं वो हमारे साथ। आज क्या हुआ है, राज साहब चारों तरफ से घेर लिए गए हैं उनकी खुद की गलतियों की वजह से। पीरियडिकली जो उन्होंने गलतियां की है राजनीति में, आज उनके ऊपर ये सारा प्रेशर बोलना पड़ रहा है उनको। ये सब ये प्रेशर में आ गए राज साहब। उनके हाथ में अभी कुछ है नहीं, पार्टी चली गई, मतलब एज गुड एज चली गई, कुछ है ही नहीं अभी। जो गिने चुने बाकी है वो शाम को किसका प्रचार करते, आप कभी मुंबई की गलियों में घूम के देखिए। वो सिर्फ दिखाने के लिए गाड़ी पे स्टिकर किसका है और शाम को कहाँ रहते हैं, आप एक बार देख लीजिए। मुझे उनके बारे में भी कुछ कहना नहीं है, पर सिर्फ राज साहब जो कुछ कहने की कोशिश करते हैं ना, उनका आज एक और कल अलग, हमेशा वैसा ही रहा है। स्टेबिलिटी कोई चीज में उन्होंने दिखाई नहीं, इसीलिए पब्लिक ने भी उनको कहीं का स्टेबल रखा नहीं, कहीं पे भी। तो उनके चीजों को मैं इतना सीरियसली नहीं लेता। सर, एक सवाल और है, एक एमआईएम के साथ में शिवसेना ने अपना एक गुट बनाया है, इस पर बीड में ये सवाल आया था, आपसे पहले किसी ने पूछा था, बीड में ऐसे कुछ हुआ, ऐसे मेरे कान पे जानकारी आई है। मेरे हिसाब से जब तक गट, वो जो पूरा गुट होता है जो, वो फॉर्म नहीं होता कलेक्टर ऑफिस में, तब तक उसको ऑफिशियल नहीं गिना जा सकता। अगर ये ऑफिशियल भी हुआ है, मैं आपको मेरे लेवल पे बोल रहा हूं, 101% शिंदे साहब को बोल के
हम उसमें से बाहर आएंगे। अगर लोकल लेवल पे किसी ने ये गलती की है तो उसको सुधारा जाएगा, और अगर ये गुड फॉर्म हुआ है तो, अगर नहीं हुआ है तो फिर कोई बात ही नहीं है, तो कोई समर्थन की बात नहीं। अगर हुआ है तो उसमें से बाहर निकलेंगे। गोमास एक्सपोर्ट संदर्भात भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण काँग्रेस सरकार असताना ते 9व्या स्थानावर होतं. हिंदुत्वाच्या गोष्टी केल्या जातात. कोण बोललंय? उद्धव ठाकरे असं म्हणाले. त्यांनी, आम्ही जेव्हा गोहत्येवर सभागृहात बोलतो, मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये गोहत्या ही महाराष्ट्रात बंद झाली पाहिजे ह्याच्यासाठी मी आणि भारतीय जनता पक्षाचे काही आमदार यांनी आवाज उठवला होता. तेव्हा आपल्या आमदारांनी का आवाज उठवला नाही? गोमातेची हत्या होऊ नये महाराष्ट्रामध्ये, देशातच होऊ नये, पण ती महाराष्ट्रात होऊ नये यासाठी आम्ही ऑन रेकॉर्ड आवाज उचललाय. उद्धव साहेबांच्या पक्षांनी का आवाज तेव्हा उचलला नाही? तुमचे 20 आमदार आहेत ना आतमध्ये. गोहत्या संदर्भात तुम्ही का आवाज उचलला नाही? आता तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. त्याच्यावरती आम्ही सगळ्या आमदारांनी जेव्हा एक प्रेशर गट तयार केला तेव्हा मुख्यमंत्री स्वतः फडणवीस साहेब उठले आणि सांगितले की आता जर कोण गोहत्येच्या आरोपांमध्ये सापडला गेला आणि ते सिद्ध झालं तर त्याला मकोकाचा कायदा लागणार. हे आम्ही केलं पहिल्या अधिवेशनामध्ये. तेव्हा उद्धव साहेबांचे हे सगळे आमदार झोपले होते का? त्यांनी का नाही उचलला? म्हणजे मीडियासमोर तुम्ही वेगळं बोलता आणि जेव्हा बोलायची संधी येते तेव्हा गप्प बसता, शेपूट घालता. संजय राउत ने बयान दिया है कि ठाकरे प्लस से एक साथ आने से सत्ता में बैठने लोगों की कुर्सी हिल जाएगी. पहले तो वो अपनी तबीयत ठीक करे, है कि नहीं? नहीं है ना, बेचारा ठीक नहीं है. मैं चाहता हूं कि वो पहले ठीक हो जाए पूरी तरीके से. मैंने उनको उनकी तबीयत के लिए शुभकामनाएं भी दी है, पर अभी रोज उठ के वापस उनको एक ही आदत लग गई, कुछ भी वो बोलते हैं. कल भी परसों भी कुछ कमाटीपुरा का कुछ तो इशू निकाला. क्या जरूरत है ये सब बोलने की? आपकी पैदाइश कमाटीपुरा की है क्या? इतने देश में आपको कमाटीपुरा याद आया? ये कोई बोलने की बात है? वहां पे इंसान नहीं रहते क्या? वहां पे इंसान नहीं रहते? आपने उनको इंसल्ट किया. आपको सोचना चाहिए बोलने से पहले. पर सोचना, दिमाग और संजय राउत, इसका कोई मेल है ऐसे मुझे लगता नहीं. थैंक यू. संजय राऊत यांनी पार्टी विरोधी कारवाई करने के लिए एक मिनिट आपका हो. संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं कामाटीपुराला धरून भाजपवरती टीका केलेली आहे, विरोध किंवा निषेध जो आहे तो संजय राऊतांचा केला जातोय सर्वस्तरात. निषेध तर करायलाच पाहिजे ना. तुम्हाला देशामध्ये एवढे ठिकाण आहेत, तुम्हाला कमाटीपुराच आठवला? तुम्ही स्वतः कमाटीपुराचे आहात का? जन्म झालाय का तुमचा तिकडे? तुम्ही महिलांना असा किंवा तिकडच्या राहणाऱ्या रहिवाशांचा असा अपमान का करता? काय अधिकार आहे तुम्हाला त्यांचा अपमान करायचा? ते न विचार करता बोलतात आणि काय घाणेरडं बोलतात तो. आणि आपण सगळे कव्हर करता. खरोखर अशा माणसाला तुम्ही बॉयकॉट करा. तो फक्त म्हणजे विचार करा, शिव्या घालत नाहीये माईकवर तुमच्या. तो काही वेडवाकडं बोलत नाहीये. तो एका समाजाची व्यवस्था ना बिघडवायचा प्रयत्न करतोय माणूस. राहणारी लोक तिकडे कुठल्या अवस्थेत राहतात? तुम्ही चांगलं द्या ना घर. तुम्ही रस्ते तिकडचे चांगले द्या. का बिचाऱ्यांना त्या अवस्थेमध्ये राहण्याची गरज आहे? नाही राहणार ते, चांगले राहणीमानमध्ये राहू शकतात. पण तुम्ही केलंच नाही त्यांच्यासाठी आणि आज तुम्ही खिल्ली उडवताय त्यांची. लाज वाटली पाहिजे संजय राऊतांना. त्याने आखिरी नहीं, आपका 3 आखिरी सवाल हो गया. मुंबई बीजेपी ने आज 26 लोगों की लिस्ट जारी की है. 26 लोगों के नाम को पार्टी विरोधी कार्रवाई करने किसने किया है? मुंबई बीजेपी ने. हाँ जी. 26 लोगों के नाम है उसमें, और पार्टी विरोधी कार्रवाई करने के लिए उन्हें 6 साल के लिए पार्टी से निकाल दिया है. तो अरे भाई साहब, वो बीजेपी देखेगी ना. अब बीजेपी के सवाल मुझसे क्यों कर रहे हैं? वो उनका इंटरनल पार्टी मैटर हो सकता है, मैं उस पर क्या बोलूं? पार्टी विरोधी कार्रवाई करने का इस तरह का निर्णय लेना ठीक है? पर मैं कैसे बोलूंगा? वो उन्होंने लिया, वो अध्यक्ष है वो पार्टी के, मैं कैसे बोल सकता हूं? धन्यवाद.